या भंडारा गोंदिया लोकसभेसाठी आघाडीकडनं ज्यांना विश्वास त्यांच्यावर दाखवला असे डॉक्टर प्रशांत पडोळे आपल्यासोबत आहेत। निवडणूक आटोपलीत आता ते त्यांच्या खऱ्या अर्थानं रुग्णसेवेमध्ये मग्न झालेले आहेत। अगदी सकाळपासनं तर रात्री उशिरापर्यंत ते रुग्णसेवा करतात, रुग्णांची देखभाल दुरुस्ती करतात, त्यांच्यावर उपचार करताना बघायला मिळत आहेत। डॉक्टर साहेब, सर्वप्रथम ABP माझामध्ये तुमचं स्वागत आहे। निवडणुकीची धामधूम होती, गेल्या महिनाभरापासून निवडणूक जिंकायची, निवडणूक लढायची असा एक ठाण खुणगाट तुम्ही बांधलेली होती। प्रचाराची रणधुमाळी झाली, आता तुम्ही खऱ्या अर्थाने रुग्णसेवा करता, काय सांगाल? जी, मागचा महिना पुन्हा एक निवडणुकीमध्येच आपला गेलेला आहे। महाविकास आघाडीने तसेच आमच्या नानाभाऊने तसेच सामान्य जनतेने जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तो मी विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करीन। मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा या अनुसंधानाला सामोर जाऊन मी आपलं कर्तव्य पार पाडत आहे। गेल्या महिनाभरापासून काँग्रेसचे कार्यकर्ते असो, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असो, तुमच्यासाठी मैदानात प्रत्यक्ष अप्रत्यक्षात उतरले पंजा जिंकून आणण्यासाठी। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याही इथं सभा झाल्यात। या दरम्यान रुग्णसेवा इथे कशी सांभाळलीत आपण? जी, यादवरावजी पडोळे हॉस्पिटलमध्ये मी सकाळी राहून घ्यायचो, संध्याकाळी जेव्हा पण वेळ मिळेल, रात्री बेरात्री केव्हा येऊन इथं रुग्णसेवा मी केलेली आहे। तसेच इथं मल्टी स्पेशालिटी असल्यामुळे 5 ते 7 डॉक्टर स्पेशालिटीचे इथं नेमलेले आहेत आणि ते सुद्धा इथं सेवा देत आहेत। आपल्या या दवाखान्याची कुठलीही रुग्णसेवा कोलमडलेली नाही, तर आम्ही रुग्णसेवा देतच आहोत। डॉक्टर साहेब, प्रत्येकच बूथवर पंजा भरघोस मताने चालला अशी चर्चा आहे, भरघोस मताने तुम्ही निवडूनही याल अशी चर्चा आहे। लोक अटी शर्ती लावतात, पुढे काय म्हणतात त्यांना, लोकांमध्ये बीट लागलेले आहेत। निवडून आल्यानंतर जिल्ह्यात असो भंडारा गोंदिया लोकसभेसाठी तुमची काय प्रायोरिटी राहील? जी, भाजप सरकारला त्रासून मतदान रूपी आशीर्वाद लोकांनी मला इथं दिलेले आहे आणि त्यांची आता ऋण फेडण्याची वेळ आलेली आहे। आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांविषयी आणि बेरोजगाराचे जे प्रश्न आहेत ते मी इमानईद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करीन असं आपल्या सगळ्यांना वचन देतो आणि त्यांचे रूट फेडण्याचा मी यथोचितपणे प्रयत्न करीन हे आपल्याला आश्वासन देतो। निश्चितच, तर हे होते डॉक्टर प्रशांत पडोळे। रशियामधून MDची डिग्री घेतल्यानंतर आता ते भंडाऱ्यात रुग्णसेवेत आहेत। दरम्यान लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर आता ते पूर्णपणे त्यांच्या रुग्णालयातील रुग्णसेवा सांभाळतानाचं चित्र इथं बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।